मला जर माहिती असतं ना, की एक व्हिडिओ बनवल्यामुळे मला एवढा फायदा होणार आहे, तर मी असे व्हिडिओ रोजच बनवले असते. पण चला उशिरा का असेना, पण हा व्हिडिओ बनवल्यामुळे मला खूप फायदा झालाय आणि काय फायदा झालाय तो मी तुम्हाला दाखवते. माझा व्हिडिओ बघून ना माझ्या आईला आणि सासूबाईंना मायेचा पाझरच फुटला. माझ्या सासूबाईंनी मला गहू दळायचं, चाळायचं, निळायचं काहीच ठेवलं नाही. डायरेक्ट रेडीमेड पीठच पाठवलं आणि प्लस मला भेंड्या आवडतात. त्यामुळे त्यांनी मला बाजारातल्या फ्रेश भेंड्या पाठवल्या आहेत आणि आईने तर माझ्या हद्दच केली. तिने चाळण आणि डब्यासकट गव्हाचं पीठ दळून पाठवलंय, की "नको बाई तुला त्रास." तिने मला कोथिंबीर, पालक, शेपू अशा अनेक भाज्या निवडून स्वच्छ करून पाठवल्या. इथपर्यंत तर ठीक होतं. पण व्हिडिओत मी लसूण सोलत होते म्हणून तिने मला डब्बी भरून लसूण आयता-मायता सोलून पाठवलाय. ही जी भाजी मी आज बनवली आहे ना शेपूची, ही माझ्या आईने मला निवडून, निसून, पुसून, स्वच्छ चिरून पाठवली होती. फक्त बनवायचं टेन्शन. तिच्या जावयाला आवडतं म्हणून तिने मला शेंगदाण्याची चटणी बनवून पाठवली. बघा, झाला की नाही फायदा? तर आता ना, काही लोकांना वाटेल, की यात काय विशेष आहे? पण ज्या मुली न्यूक्लिअर राहतात ना, हसबंड आणि वाईफ दोघांचंच लाईफ आहे आणि प्लस त्यांना त्यांचं बाहेरची दुनिया सांभाळून, त्यांचा बाहेरचा बिझनेस वगैरे, जॉब वगैरे सगळं सांभाळून, घरचं पण सांभाळावं लागतं. त्याच मुलींना हे कळणार आहे, की हे किती डोंगरा एवढं दुःख आहे. म्हणजे अगदी जर कधी दळण करायला बसलंच ना, तर 2 तास कुठे निघून जातात तेही कळत नाही. भाज्या निवडणं म्हणजे अर्धा 1 तासाचं काम आहे. आणि खरंच ह्यांनी दोघींनी मला जो हातभार लावलाय ना, त्यामुळे माझं डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलंय. तर असं जर तुम्हालाही वाटत असेल, की तुमच्या सासूने, तुमच्या आईने तुम्हाला अशी मदत करावी, तर माझ्यासारखा एखादा ब्लॉग तुम्ही पण करा.